नाही झालं आता वरात हो सर पुढे इकडे थांबा मला जाऊन गणपती बसा बोडा बरोबर इकडे बघा इकडे समोर बघा ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय। चला मागे थांबा
बस बस
मला काय विचारायची गरज नाही. बोला एक मिनिट शांतता शांतता. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आज आनंदी या ठिकाणाहून पालखीचं प्रस्थान होत आहे आणि त्या पालखी समेत जाण्यासाठी पिंपळगाव खडकी येथून श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून सर्व वारकरी ग्रामस्थ या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीत जाण्यासाठी निघालेले आहे. आज आम्हा ग्रामस्थांना अतिशय आनंद आहे. गेली 15 वर्षापासून पिंपळगावची श्रीराम पायी दिंडी सोहळा ही दिंडी स्थापन झाली आणि या दिंडीमधून शेकडो भाविक दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं त्या ठिकाणी या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी समेत पंढरपूरला जात असतात. या ठिकाणी मिळणारा जो आनंद आहे तो अतिशय परमोच्च कोटीचा आनंद आहे. खूप निखळ आनंद आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद पाहिजे असतो तर ते सुख तो समाधान आणि तो आनंद खऱ्या अर्थानं या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि पांडुरंगाच्या दर्शनामध्ये आहे. आणि ही आमच्या गावची दिंडी जी आहे या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारची भिशी आता वर्गणी घेतली जात नाही ही आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि त्यामुळं दिवसेंदिवस भाविकांची संख्या या ठिकाणी मोठ्या संख्येने वाढत आहे आणि एकही रुपयाची भिशी नसल्यामुळं या दिंडीला सर्व ग्रामस्थ असतील दानशूर व्यक्तिमत्व असतील प्रत्येक वर्ष तन मन धनाने त्या ठिकाणी सहकार्य करत असतात आणि हा दिंडी सोहळा दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. फक्त या निमित्ताने माझी सर्व तरुणांना विनंती अशी आहे खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदाय परमार्थ भविष्य काळामध्ये जर वाढवायचा असेल आणि प्रत्येक कुटुंब सुखी समाधानी व्हावं आनंदी व्हावं असं वाटत असेल तर ज्येष्ठांच्या बरोबरीने त्या ठिकाणी तरुणांनी देखील सहभागी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लहान वयापासूनच जे आता आजीमध्ये
दिंडीमध्ये आजी आजोबा आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नातवांना त्या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ घालून या भगवंताच्या क्षेत्रामध्ये आणलं तर निश्चित एक चांगले संस्कार आणि एक त्या कुटुंबामध्ये एक आदर्श कुटुंब घडल्याशिवाय राहणार नाही. आणि हा संप्रदाय, हा परमार्थ भविष्य काळामध्ये सूर्यचंद्र असेपर्यंत त्या ठिकाणी चालूच राहणार. कारण शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, यांनी हा जो वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला जगाला दिशा घालून दिल्यासाठी दिलेला आहे. त्यांच्या पायावरती पाय ठेवून त्यांच्या आदर्श घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची आदर्शवत वाटचाल चालू ठेवणं ही गरजेची आहे. तर निश्चित या ठिकाणी आता सर्वच जण एवढे आनंदी दिसत आहेत, कारण या दिंडी सोहळ्याची वर्षभर त्या ठिकाणी सगळे भाविक वाट पाहत असतात आणि तो दिवस आज आलेला आहे. आणि म्हणून आता सर्वच जण आनंदी या ठिकाणी पालखी समेत जाण्यासाठी निघालेले आहेत. सर्व वारकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, ऐश्वर्याची उधळण संत ज्ञानेश्वर माऊलींनी आणि पांडुरंगाने त्या ठिकाणी करावी अशी परमेश्वरांनी प्रार्थना करून सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. आज या ठिकाणी श्रीराम पायी दिंडी सोहळा पिंपळगाव ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर वारीसाठी अनेक भाविक मंडळी, भक्तजन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. प्रथमतः सर्व भक्तगणांचं पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि ही वारी प्रत्येक वर्षी यावी आणि प्रत्येक वर्षी येण्यासाठी हातोनात वाट पाहणारे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारीचा जो आनंद आहे तो आनंद ह्या 15 तीनवारामध्ये घेऊन आल्यानंतर वारकरी वर्षभर तो आनंद पुरून आपल्या जीवनाची आदर्शवत वाटचाल करत असतात. वारीमध्ये जात असताना कोणाचाही अंगदुखी असेल, कुणालाही कुठल्याही प्रकारचा आजार न होणे, काहीच नाही, सर्वांना आनंद मिळत असतो. म्हणून हा आनंद मिळवण्यासाठी सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि श्रीराम पायी दिंडी सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची भिशी घेतली जात नाही, हे घेतलं जात नाही. त्यामुळं अनेक भाविक मंडळी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी दिंडीला देखील सर्व ग्रामस्थ सहकार्य करतात. त्याही ग्रामस्थांचं श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज खऱ्या अर्थानं श्रीराम पायी दिंडी सोहळा 16वे वर्ष आहे. तर आनंदाच्या दोही आनंद तरंग या वक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं ही आनंदाची वारी पांडुरंगाच्या दिशेने रवाना होणार आहे. तर आज आम्ही आळंदी या ठिकाणी जाणार आहोत आणि संध्याकाळी माऊलींचं प्रस्थान आहे आणि माऊली आजच मुक्काम करणार आहे आणि उद्या पुण्याच्या दिशेने आम्ही निघणार आहोत. उद्याचा प्रवास साधारण 30 ते 35 किलोमीटरचा आहे. तर तमाम वारकरी आमच्या वारीमध्ये साधारण 250 ते 300 लोक असतात आणि जातपर्यंत 550-600 लोकांची संख्या होते. आणि अतिशय सुंदर असं नियोजन श्रीराम पायी दिंडी सोहळा पिंपळगाव खडकी या ठिकाणचं आहे. तरी सर्व वारकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि पांडुरंगाच्या वारीचा आनंद लुटावा ही सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण. बोला शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. मी सुनीता विनायक बांगर, ग्रामपंचायत सदस्य व गावातील CRP. आमच्या गावामध्ये गेले 16 वर्ष ही पायदिंडीची सेवा चालू आहे. त्यामध्ये आम्ही सर्व महिला भगिनी खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेतो. कुठल्याही प्रकारचं महिलांना रस्त्याने कुठलाही आजार असो किंवा काही त्यांना त्रास असो, काही त्यांना कमतरता असेल तर त्या सगळ्या दिंडी चालक जे आमचे ग्रामस्थ आहेत ते सगळे अगदी चांगली सोय करतात आणि अगदी चहा नाश्तापासून चांगल्या प्रकारची सेवा असते. जेवणही भरपूर असतं. शिवाय प्रवासामध्ये सगळ्यांची एकमेकींची दखल घेतली जाते आणि खूप छान पद्धतीने हा सोहळा साजरा करतात. हा दिंडी सोहळा किती वर्षापासून चालू आहे? 16 वर्ष झाले हा दिंडी सोहळा चालू आहे आणि सगळ्यात जास्त महिलांचं खूप छान प्रकारे सहभाग आहे आणि पुरुषही त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे एकमेकाच्या आणि प्रतिसाद देतात. लोकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल? महिलांसाठी काय खास करून सांगाल? महिलांसाठी म्हणजे महिलांना अगदी स्वयंपाक वगैरे न सांगता सगळ्या महिला हिरारीने भाग घेऊन कुठल्याही प्रकारची अडचण येऊन नाही देते की आज स्वयंपाक स्वतःहून करतात. भाकरी असो काही असो सकाळी लवकर 4ला उठून त्या सगळे मदत करतात आणि आनंदाने दिंडीत 15 दिवस आनंद घेतात.
ज्या महिला तुमच्या सोबत आहेत आणि ज्या महिला नाही आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? ज्या महिला आहेत त्या तर सगळं सहकार्य करतात किंवा आनंद घेतात, पण असा सोहळा म्हणजे खूप चांगला सोहळा आहे हा. ज्या महिला आलेल्या नाही आहेत त्यांनीही पुढच्या वर्षी किंवा राहिलेल्या या दिवसात त्यांनी सहभागी होऊन आपल्या ह्या दिंडीला आणखी शोभा वाढवावी हीच माझी विनंती आहे. दिंडीत एकही पैसा लागत आणि खूप समाधान वाटतं. बोला बोला. आणि दिंडीमध्ये फी वगैरे असं काही नाही आहे, फ्रीमध्ये सगळे गोर गरीब श्रीमंत सगळे एका याने राहतात आणि कुठल्याही प्रकारची फी वगैरे घेतली जात नाही. रामकृष्ण रामकृष्ण. बरोबर. एकदा बाईट द्या बाईट. दिंडीत साधारण 100 ते 125 महिला आहेत. हा बरं, ह्या महिला दरवर्षी दिंडीला जातात? प्रत्येक वर्षी जातात, शिवाय वाढती संख्या आहे, कमी संख्या नाही आहे. बरं, ह्या दिंडीतल्या ज्या महिला आहेत काही कुणी समजा असं माणसाच्या अंगात दुर्गुण असतात तसं काही महिला वगैरे मिशेरी वगैरे लावतात का? अजिबात नाही. निर्व्यसनी दिंडी आहे ही, कुणी व्यसन करीत नाही, व्यसन मुक्ती आहे. मशारी एकही महिला मिशेरी लावत कुणी नाही? नाही, आम्ही मशारी घेऊनच देत नाही. रस्त्याने चक्कर वगैरे आले तर जबाबदार. उलट मग तुमच्या महिला चला पुंडलिकावर रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय. ओके. हा घ्या फुगडी. हा काय माऊली यशो पाटील इकडं बघा. ओके ओके. एवढं याच्या पाडू नका. चला आपण